विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गट अ ची किती पदे रिक्त आहेत, गट ब ची, गट ड ची आणि गट क ची किती पदे रिक्त आहेत. पदानुसार रिक्त पदांची संख्या बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सोबतच ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तर या ठिकाणी जी आपल्याकडे माहिती आलेली आहे तो या ठिकाणी पीडीएफ मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवतोय. 1 मिनिट बघू शकता. सर्वात पहिल्यांदा येथे या ठिकाणी बघू शकता. 1 मिनिट बघू शकता. सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर व भरलेल्या व रिक्त पदांचा अहवाल कधीपर्यंतचा आहे? 31/12/2024 म्हणजे 31 डिसेंबर पर्यंतचा हा अहवाल आहे. आता जे हे स्क्रीनवरती तुम्ही आहात हा गट अ चा अहवाल आहे. बघू शकता एकूण गट अ या ठिकाणी मंजूर पदे किती होती? 284 एवढी मंजूर पदे. त्याच्यानंतर भरलेली पदे किती आहेत? तर 247 पदे आणि गट अ ची एकूण किती पदे आहेत? तर 37 पदे रिक्त आहेत आणि टक्केवारी पदांची ही 13% एवढी पदे रिक्त आहेत आणि हे सर्व तुम्ही बघू शकत आहात. ही गट अ ची पदे आहेत. आता कृषी आयुक्त येथे 0 पदे रिक्त आहेत. त्यानंतर कृषी सहाय्यक इथे या ठिकाणी बघू शकता तर 4 पदे रिक्त आहेत आणि सर्वात जास्त महाराष्ट्र कृषी सेवक गट अ पद बघू शकता 20 पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे तुम्ही हे गट अ चे किती रिक्त आहेत तुम्ही इथे हा रिक्त पदांचा अहवाल तुम्ही बघू शकता इथे पद बघून. ठीक आहे. आता गट ब चे आपण पदे किती रिक्त आहेत ते आपण बघू शकता. आता हे गट ब चे पदे या ठिकाणी रिक्त दिलेले आहेत. तर बघू शकता एकूण मंजूर पदे आहेत 2557 हे गट ब चे मंजूर पदे आहेत. त्याच्यापैकी भरलेले आहेत 1994 पदे भरलेले आहेत आणि तब्बल 563 पदे गट ब ची रिक्त आहेत. सर्वात जास्त जर विचार केला तर बघू शकता महाराष्ट्र कृषी सेवक गट ब, गट क कृषी अधिकारी याची पदे रिक्त आहेत आणि ते एकूण 398 आहेत. अशा प्रकारे हे पदे या ठिकाणी बघू शकता आणि इथे त्यांचा रिक्त जागांचा अहवाल बघू शकता. तर आता सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे गट ब मध्ये आणि गट क आणि गट ड मध्ये कोणकोणती पदे येतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात जास्त रिक्त पदे म्हटलं तर ती आहेत गट क मध्ये. आता हा बघू शकता. एकूण मंजूर पदे किती आहेत? 20,543 मंजूर पदे आहेत. त्याच्यापैकी भरलेले आहेत 14,978 पदे भरलेले आहेत आणि तब्बल 5,565 पदे रिक्त आहेत. किती? 5,565. आता हे जेवढे पण तुम्ही बघत आहात हे तेवढी पण हे पदे गट क ची पदे आहेत. हे लक्षात घ्या. सर्वात जास्त पदे विचारात घेतली तर कृषी सहाय्यकची येथे 1,693 रिक्त आहेत. त्याच्यानंतर आहेत लिपिक टंकलेखकची 1,091 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर अनुरेखकची सर्वात जास्त 1,900 प्लस पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर वाहन चालकची देखील 471 पदे रिक्त आहेत. असे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत गट क ची. ठीक आहे. आता शेवटचा जो पॉइंट आहे गट ड ची पदे एकूण किती रिक्त आहेत? तर एकूण मंजूर पदे आहेत 4,118 पदे. त्याच्यापैकी भरलेली पदे फक्त 1,150. 4,000 पैकी 4,118 पैकी भरली फक्त 1,150. त्याच्यानंतर रिक्त किती आहेत? तर 2,968. जवळ-जवळ 3,000 पदे गट ड ची रिक्त आहेत. सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर कोणकोणती पदे रिक्त आहेत तर बघू शकता. टिलर ऑपरेटर 15 पदे रिक्त आहेत. नाईक दप्तरी याची 72 पदे रिक्त आहेत. सर्वात जास्त पदे रिक्त आहेत. शिपाई शिपाई रखवालदार 1,989 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर स्वच्छक म्हणजे क्लीनर त्याला 13 पदे रिक्त आहेत. माळी म्हटले जाते तर रोप मळा मदतनीस असे देखील म्हटले जाते 559 पदे रिक्त आहेत. तर ग्रेड 1 प्रशिक्षित मजूर यांची पदे आहेत 299 आणि चांगलं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक मदतनीस परिचर याचे 21 पदे रिक्त आहेत. अशी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल पदे या ठिकाणी बघू शकता. सर्व गट अ, ब, क, ड ची मिळून 9,133 पदे रिक्त आहेत. आता हा फक्त तुम्हाला अपडेट द्यायचा म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे. या जाहिरातीबद्दल ऑफिशियल अजून काहीच अनाउन्समेंट झालेली नाही. तर माझा अंदाज आहे लवकरात लवकर ही जाहिरात येणे अशक्य आहे. जर सर्वांनी मिळून प्रयत्न केले आणि कृषी मंत्री महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना निवेदन दिले आणि जास्तीत जास्त या ठिकाणी आग्रह केल्यास ही जाहिरात लवकरात लवकर आलेली बघायला भेटेल. आता जे काही पदे जी आहेत आता ही जे सर्वच्या सर्व गट ड ची पदे जी आहेत ती फक्त या ठिकाणी फक्त 10वी पासवरती तुम्हाला बघायला भेटणार आहेत. फक्त 10वी पासवरती
आणि काही पदे या ठिकाणी गट क मध्ये देखील असणार आहेत, की फक्त 10वी पासवरती तुम्ही ही पदे फॉर्म भरू शकत आहेत. अशी बरीच पदे आहेत आणि काही कोर्सवाले ॲग्रीकल्चर वाल्यांसाठी काही जागा राखीव असतात. ठीक आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.